हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे साधना पाटील व्लॉग। आणि आज ना मी मार्केटला जाणार आहे। उद्या तर महाशिवरात्री आहे, त्यामुळे मी थोडी पूर्वतयारी आधीच आज रात्री करून ठेवणार आहे। कारण उद्या फक्त मिस्टरांचा आणि माझाच उपवास आहे आणि मिस्टरांना ऑफिसला जायचं आहे, त्यामुळे त्यांना टिफिनमध्ये मला साबुदाण्याची खिचडी वगैरे द्यायची आणि रताळे देखील मला आणायचे मार्केटमधनं। त्यामुळे मी आज रात्री ना सगळी पूर्वतयारी करून ठेवणार आहे। तर महाशिवरात्रीची पूर्वतयारी मी कशा पद्धतीने करणार आहे तोच पूर्ण व्लॉग मी तुमच्यासोबत आज शेअर करते। त्यामुळे व्हिडिओ प्लीज कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि चॅनलवर तुम्ही नवीन असणार तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर आता आम्ही मार्केटला जाऊन येतो। तर मार्केटला मी जाऊन आलेली होती आणि या ठिकाणी बघा मी फुलं आणलेली होती जे की मला उद्या महाशिवरात्रीच्या पूजेसाठी लागणार आहेत। तर मला ना 2-3 प्रकारची ही फुलं मिळालेली। तर हे व्हाईटवाले फुलाचं नाव तर मला माहिती नाही, पण मी या ठिकाणी ना गुलाबाचं फूल मला भेटलेलं आणि झेंडूचं फुलं आणलेली। मी ज्या ठिकाणी मी नेहमी फुलं घेते ना त्या ठिकाणी बाकीच्या खूपच फक्त माळा होत्या। फुलं हे मोकळे जे छुट्टी फुलं असतात ना ते खूपच कमी होते। तर मला जेवढी मिळाली मी तेवढी घेऊन आलेली आणि एक्स्ट्राच्या काही भाज्या देखील मी घेऊन आलेली होती। जसे की हिरवे मटार मला लागणार होते, मी ते आता फ्रीजमध्ये आता उन्हाळ्याचे ते खूपच कमी येतील त्यामुळे मी एक्स्ट्राचे घेऊन आले आणि प्रिझर्व करून ठेवणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की जसं की गूळ आणि खडीसाखर वगैरे आणलेली, खारे शेंगदाणे आणलेले। तर उद्या तर मुलगा लहान असल्यामुळे तो तर काही उपवास पकडणार नाही आहे, त्यामुळे त्याला दुसरं मला जेवायला बनवावं लागेल। आणि हे रताळे मी आणलेले होते 1 किलो, तर यांना ना भरपूर अशी माती लागलेली होती, तर मी पाण्यामध्ये हे भिजवून ठेवणार आहे आधी। तर हे बघू शकता तुम्ही मटार मी 2 किलो घेऊन आलेली होती। आता यांना मी फ्रीजमध्ये प्रिझर्व करून ठेवणार आहे। तर आज रात्री जेवणामध्ये तर आम्हाला जास्त काही बनवायचं नव्हतं, कारण दुपारचं जेवण हे पडलेलं होतं, थोडं शिल्लक राहिलेलं होतं, त्यामुळे मी फक्त पनीर पकोडा आता बनवणार आहे। भाजी चपाती उरलेली होती थोडी दुपारची। तर जास्त देखील आम्ही रात्री काही हेवी खाणार नाही आहोत, म्हणून आता फक्त पनीर पडलेलं होतं हे 5 ते 6 दिवस याला आणायला झालेलं होतं, असंच पडलेलं होतं फ्रीजमध्ये। म्हटलं आता याचं काहीतरी बनवू आपण, म्हटलं पनीरची भजीच बनवते। तर या ठिकाणी मी स्क्वेअर शेपमध्ये मोठ्या साईजचे थोडे पनीरचे पीसेस करून घेतलेले होते। आणि या ठिकाणी ना मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं, त्याच्यामध्ये थोडे ओवा क्रश करून घातल्या, चिमूटभर थोडी हळद घातलेली आहे, पाव चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला। तर चला म्हटलं पनीर पकोडाची रेसिपी देखील तुमच्यासोबत शेअर करते। बघा चवीनुसार या ठिकाणी मी मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा ना थोडं लाल तिखट घालायचं, कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरची वगैरे काही घालणार नाही होत ना, त्यामुळे पाव चमचा थोडं तिखट घालायचं आहे। आता थोडं पाणी टाकून आपल्याला याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। जसं आपण बटाट्याच्या भजीसाठी बॅटर तयार करतो ना बेसन पिठाचं, सेम तसं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। तर चवीला खूप टेस्टी लागतात या पनीरचे पकोडे किंवा भजी। नक्की तुम्ही देखील एकदा ही रेसिपी ट्राय करून बघायची। तर आता हे छान असं मी फेटून घेते चमच्याने, तर व्यवस्थित मला जमत नव्हतं, त्यामुळे मी हातानेच असं छान असं ते हलकं करून घेते बेसन पीठ, जेणेकरून आपल्याला सोडा घालायची याच्यात गरज नाही पडणार। याने काय होतं ना बेसन पीठ छान फेटल्याने त्याचा कलर देखील चेंज होतो आणि हलकं देखील होतं बेसन पीठ। तर आता या ठिकाणी बॅटर तयार झालेलं होतं। आता याच्यामध्ये ना कडकडीत आपल्याला 2 ते 3 चमचे गरम तेल घालायचं आहे आणि चमच्याने छान असं ते फेटून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये मी आता तेल देखील मीडियम असं गरम झालेलं आहे आणि यामध्ये ना एक पनीरचा तुकडा मी हाताने नाही करत आहे, चमच्यानेच आता तेलामध्ये सोडणार आहे। तर चमच्याने आपण जेव्हा तेलामध्ये सोडतो ना, तर थोडेसं बेसन पीठ इकडे तिकडे त्या तेलामध्ये पसरत असतं, पण मी हात या ठिकाणी भरत नाही आहे, पण चमच्याच्या साहाय्यानेच आता हे पनीर तेलामध्ये फ्राय करून घेते भजी। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशा प्रकारे करते। तर लो टू मीडियम फ्लेमवर मी छान असे पकोडे आता फ्राय करून घेतलेले आहेत आणि रंग पण खूप सुरेख आलेला आहे। जास्त देखील आपल्याला डार्क रंग करायचा नाही आहे, कारण पनीर हे ऑलरेडी आतमध्ये याच्यामुळे ते सॉफ्ट होऊन जातं। फ्रीजमध्ये जरी आपण ठेवलेलं असलं तरी आपण गरम तेलामध्ये ते सोडतो, त्यामुळे पनीर वगैरे आधीच फ्राय वगैरे करून ठेवायची काही गरज नसते किंवा मॅरिनेट करायची पण गरज नसते। याच्यामध्ये जे आपण बेसन पिठामध्ये जे मसाले टाकलेले आहेत ते ऑलरेडी त्याला लागतातच, त्यामुळे बघा आता या ठिकाणी मी छान असे पनीरचे पकोडे तयार करून घेतलेले आहेत आणि खूप छान चवीला लागतात।
तर आता या ठिकाणी दुसरी बॅच देखील मी आता तळून घेते। तर ना बेसन पिठाचं ना थोडं अजून बॅटर शिल्लक होतं, तर मी काय केलं, मिरची घेतली, त्याच्यामध्ये मधून कट मारला त्या मिरचीला आणि त्या देखील आता या तेलामध्ये मी फ्राय करून घेते। आणि असे तळलेल्या मिरच्या ना बेसन पिठातल्या खूप छान लागतात। आणि जे थोडं एक्स्ट्राचं बॅटर होते ना बघा, मी चमच्याने असं सोडते तेलामध्ये। तर माझ्या मुलाला ना असं शेवसारखं कुरकुरीत ते खायला खूप आवडतं, त्यामुळे मी त्याच्यासाठी देखील हे अशा पद्धतीने करून देते। तर आता या ठिकाणी बघा पकोडे तयार झालेले, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने झालेले आहेत। खूपच छान लागतात आणि पनीर एवढं भारी सॉफ्ट झालेलं असतं ना याच्यामध्ये, टेस्ट पण खूपच छान लागते। कॅचअपसोबत देखील तुम्ही खाऊ शकता, तर आम्ही कॅचअपसोबतच खाल्ले। तर आता जेवण वगैरे आमचे झालेली होती आणि रात्री ना आता मी या ठिकाणी जे रताळे आणलेले होते ते पाण्यामध्ये मी भिजायला घालते। ते होतात अर्ध्या तासात ते सगळी त्यांची माती बरोबर निघते। थोडं पाण्यात भिजले गेले की मग मी त्याच्यातली सगळी माती वगैरे चांगलं ते स्वच्छ धुवून घेणार आहे। आता तोपर्यंत ना इकडे मी शेंगदाणे भाजून घेते आणि शेंगदाण्याचं कूट देखील मी करून ठेवते, कारण माझ्या हस्बंडला ना सकाळी लवकर ऑफिसला जायचे, त्यामुळे ना रात्रीच मी सगळी ही पूर्वतयारी करून ठेवते। कारण सकाळी ऐन वेळेला धावपळ भरपूर होते, त्यामुळे अशी पूर्वतयारी करून ठेवले की मग आपलं काम देखील खूप सोपं होत असतं। तर आता लो टू मीडियम फ्लेमवर शेंगदाणे मी छान असे खरपूस आता भाजून घेणार आहे। तर मी ना शेंगदाणे थोडे एक्स्ट्राचे जास्त भाजून ठेवते, कारण एक्स्ट्राचं तर देखील मला कूट थोडं तयार करून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं होतं। तर आता शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेले होते आणि एका ताटमध्ये मी काढून घेतलेले होते थंड करण्यासाठी। आणि जे रताळे होते ना ते देखील आता छान असे भिजले गेलेले होते आणि त्याच्यातली माती आता सॉफ्ट झालेली होती, त्यामुळे मी आता नळाखाली डायरेक्ट ते सगळे स्वच्छ असे धुवून घेते। तर बघू शकताय की सगळे आता रताळे देखील चांगले स्वच्छ झालेले क्लीन झालेले आहेत। आणि या ठिकाणी ना शेंगदाणे देखील थंड झालेले होते, तर मी साल वगैरे काही काढत नाही आहे शेंगदाण्याची, डायरेक्टली मी मिक्सरमध्ये फिरवून घेत असते। तर आता मी मिक्सरमध्ये ना जाडसरच याचा आता कूट करून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशा प्रकारे शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं होतं। तर जास्त देखील आपल्याला साबुदाण्याची आपण खिचडी करतो ना त्याच्यासाठी जास्त बारीक आपल्याला शेंगदाण्याची जी कूट असतं ते बारीक नाही लागत, म्हणून त्यामुळे मी जाडसरच थोडं ठेवलेलं आणि काचेच्या कंटेनरमध्ये आता हे स्टोअर करून मी ठेवणार आहे। तर या ठिकाणी ना माझ्याकडे हे कॅचअपचे जॅमचे जे बॉटल येतात ना, तर त्या होत्या काचेचे कंटेनर, तर याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट असं स्टोअर करून ठेवते। प्लास्टिकच्या बॉटलमध्ये ठेवण्यापेक्षा ना असे काचेच्या बॉटलचा नक्की यूज करत जा, याच्यामध्ये खरंच खूप छान असं ते जास्त दिवस टिकत असतं। तर मी नेहमी असे काचेच्या बॉटलमध्ये किंवा कंटेनरमध्येच ज्या काही वस्तू असतात जशा ड्राय वस्तू, शेंगदाण्याचं कूट वगैरे किंवा काजू बदाम वगैरे ते याच्यामध्ये स्टोअर करून ठेवते नेहमी। तर एक्स्ट्राचं थोडंसं ते उरलेलं होतं, तर ही छोटीवाली जॅमची बॉटल होती, तर याच्यामध्ये देखील मी बाकीचं थोडं काढून घेते। तर बघू शकतात की एवढं शिल्लक राहिलेलं होतं शेंगदाण्याचं कूट, तर दोघी बॉटलमध्ये आता येऊन गेलेले आहेत। आता हे फ्रीजमध्ये मी ठेवून देणार आहे आणि साबुदाणे देखील आता भिजायला घालून घेते। तर साबुदाणे ना मी एक पाव साबुदाणे आणलेले होते, तर आता या ठिकाणी हे देखील आता 1-2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेणार आहे। आधी पिण्याच्या पाण्यानेच आपल्याला हे स्वच्छ धुवायचे असतात आणि स्वच्छ धुवून आता याच्यामध्ये फक्त 1 इंच पाणी थोडं वर साबुदाण्याच्या वरेल एवढंच मी पाणी घालणार आहे आणि त्यांना भिजवून ठेवणार आहे। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। आता साबुदाणे देखील मी आता भिजायला ठेवून देते। बघू शकता तुम्ही, मी जास्त पाणी टाकलेलं नाही आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा व्हिडिओला। भेटूया अशाच व्लॉगमध्ये, बाय।